जरांगे पाटलांनी तारीख बदललेली आहे. मुंबईमध्ये जे उपोषण करणार होते त्याची तारीख बदलली आणि आता पदयात्रा काढणार आहे, ट्रॅक्टर वगैरे असं सगळा तो लवाजमा घेऊन ते मुंबईला जाणार आहे. ट्रॅक्टरला परवानगी नाही दिली तर पुढे घेऊन जाऊ असं सांगितलं. आता तो जे आहे जे गव्हर्नमेंट आमचे जे काही मंत्री जातात त्यांच्यावर चर्चा करतात ते होम डिपार्टमेंट आणि बाकीचे जे त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत तो त्याचा विचार करतील. बाकी लोकशाही आहे, मोर्चा तर काढू शकतात कुणी, शांततेनं काढायला काही हरकत नाही. परंतु किती, कसा, कोणाला बरोबर घेऊन, पुढे काय आहे हे सगळं जे आहे शासन त्या वेळेला ठरवतं, त्या वेळेला ते निर्णय घेतं. साहेब, सुप्रिया सुळे अशा म्हणाल्या तर भुजबळ साहेबांचं कोणी कॅबिनेटमध्ये ऐकत नाही. हे तर बरोबर, मी सगळ्याच गोष्टी माझ्या कोण ऐकणार आणि कुठल्याही मंत्र्याच्या सगळ्या गोष्टी सगळे मंत्री कधी ऐकतच नाहीत. काही ना काहीतरी थोडेसे मतांतर असतातच. आणि दुसरं म्हणजे हे तर हे 3 पार्टीचं सरकार आमचं. एकच गोष्ट सगळ्या पार्टीच्या सगळ्या मतदार मंत्र्यांना मान्य असणं अशक्य आहे. त्याच्या आणि बरं त्याच्यामध्ये माझा विषय हा अतिशय वेगळा आहे. त्याच्यामुळे हे तर बरोबर आहे, काही लोक ऐकतील, काही लोक नाही ऐकणार, काही लोक गप्प बसतील. यामध्ये तुम्ही एकटे पडलेले वाटतात का स्वतःला? मी एकटं महसूस करत नाही, मला वाटत नाही. माझ्याबरोबर असंख्य ओबीसी आणि मागासवर्गीयाचे कोट्यावधी लोक जे आहेत या राज्यातले आणि देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्या पाठीमागे आहेत. त्याच्यामुळे मी एकटा नाही. दुसरं, अनेक नेतेसुद्धा असे आहेत किंवा आमदार आहेत ते सुद्धा माझ्याबरोबर आहेत, परंतु ते सध्या बोलत नाही आहेत की नको, न बोलता सुद्धा जे आपल्याला काम करता येईल असं किंवा त्यांना असं वाटतं की आपण ज्यावेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला बोलू. त्यामुळे मला ते एकटं आणि मला सवय एकटं लढायचं, त्याची पण ते काही काळजी करू नका.